शरद पवार आणि अजित पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर इथे भेट झाल्याचं समजतंय। संध्याकाळी 5च्या दरम्यान हे काका पुतणे भेटलेले आहेत। दरम्यान भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। या भेटीचे अपडेट आपण जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, काय तपशील मिळतात भेटीचे? दीपक, आता जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अजित पवार अध्यक्ष आहेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ ठरवायची होती आणि या संदर्भामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। पवार हे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ माळेगावचे तळहयात अध्यक्ष आहेत आणि या मंडळाचा जो तळहयात अध्यक्ष असतो तो माळेगाव साखर कारखान्याचा व्हाईस चेअरमन असतो, म्हणजे उपाध्यक्ष असतो आणि त्यामुळेच आजच्या या भेटीच्या निमित्तानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघंही अजित पवार आणि शरद पवार आहेत आणि त्या संदर्भामध्ये दोघांची भेट झालेली आहे। या भेटीच्या निमित्तानं लवकरच सर्वसाधारण सभेची तारीख ठरवली जाईल, वेळ ठरवली जाईल आणि लवकरच वार्षिक सर्वसाधारण सभेची देखील बैठक जी आहे माळेगाव साखर कारखान्याची ते पार पाडणार आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की केवळ हाच विषय या बैठकीमध्ये नसावा, कारण साधारणपणे 1 तास काका पुतणे एकत्र होते, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांसंदर्भात नक्कीच यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असणार आहे। राज्यातील एकंदरीत पूर परिस्थिती सध्या जी आहे त्यावर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी। खरं तर शरद पवारांना सरकारला सुचवलं होतं की कशा पद्धतीनं मदत केली गेली पाहिजे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना नमूद केल्या होत्या। या संदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अतिशय महत्वाची ही भेट होती। अनेक दिवसानंतर काका पुतणे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं।